स्ट्राईकवर फलंदाजी करतील ते शेखर पवार आणि त्यांना साथ देण्यासाठी आले आहेत ते योगेश काळे. योगेश काळे डावकुऱ्या हातीचे चला पंच सामना चालू करायचा आहे. अवधूतची बॉलिंग आहे. अवधूत आणखी अद्विक रायडरची बॅटिंग आहे. हॅलो हा बोला. हो बोलतो. स्ट्राईकला आहेत ते शेखर पवार, नॉन स्ट्राईकला आहेत ते योगेश काळे आणि अवधूत 11 या संघाकडनं पहिलं षटक घेऊन आले आहेत ते एक अष्टपैलू खेळाडू निलेश म्हात्रे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते. मोबाईल बारक्याने घेतलाय रे. मला मोबाईल बारक्याने घेतलाय. तू मोबाईल आणलाय? टाइम डेट आणि मॅच कोणाची बघ ना जरा. माझ्या स्टेटसला आहे ना. पागल आहे. हो हो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. खरोखर सुंदर गोलंदाजी करतायत ते निलेश म्हात्रे. शेखर पवार यांना नीटसा काही समजलं नाही. चेंडू जाऊन विसावतो तो यष्टी रक्षक शुभम गिरकरच्या हातात. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. निर्धाव असा चेंडू. अजून मात्र संघाचं खातं काही खोललं नाहीत. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा तटवलेला चेंडू. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. 4 धावेने आपल्या संघाचं खातं खोलतायत ते शेखर पवार. खरोखर शेखर पवार वय वर्ष 50+ पण अजूनही मैदान गाजवत आहेत ते शेखर पवार. सुंदर असा तटवलेला चेंडू. पाहूया झेल होते का. आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली त्याने 4 धावा. खरोखरच बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले ते शेखर पवार यांनी. संघाची धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. आता कुठेतरी आक्रमक अशी फलंदाजी करता येते शेखर पवार. सुंदर असा तटवलेला चेंडू समोरच्या दिशेने. पाहूया आता झेल होते का. आता मात्र कोणतीही चूक करत नाहीये. पहिला धक्का पहिला गडी गारद होतोय तो शेखर पवार यांच्या स्वरूपात. काय बात आहे. वरुण राजाचं इथे आगमन झालंय. आता कोणाला साथ भेटते ती बघायची आहे. खरोखरच आज सकाळपासून ज्या वरुण राजाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्याचं मात्र इथे आता आगमन झालंय. खरोखरच सर्वांचं असं मत आहे की प्रथमेश वारंग यांचे पाय मात्र मैदानाला लागले आणि वरुण राजाचं इथे आगमन झालंय. खरोखरच उमेश मित्र मंडळ याच्या वतीनं प्रथमेश वारंग यांचे लाख लाख असे आभार. मला वाटतं मंडळाच्या वतीनं त्याला अशी विनंती करण्यात आली आहे की आजपासून 2 दिवस हे मैदान तू सोडायचं नाहीये. तुझं मानधन मात्र नक्कीच दिलं जाईल. चला थोडी घाई करायची आहे. फलंदाज अद्विक रायडर्स. आपण आपला नेक्स्ट फलंदाज रेडी करायचा आहे. विजू वाडेकर यांच्यासारखे लेजंड खेळाडू त्यांच्या तंबूत आहेत. चला चला घाई करायचे. अक्षय गावडे
एक आक्रमक फलंदाज मैदानात दाखल झालाय. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन येत आहे ते निलेश म्हात्रे. आपल्या उर्वरित 5 चेंडूमध्ये 8 धावा देऊन शेखर पवार सारखा एक अष्टपैलू खेळाडू तंबूच्या दिशेने धाडलाय. सुंदर असा तटवलेला चेंडू, निर्धाव चेंडू. खरोखरच पहिल्या षटकाची इथे सांगता होते. 8 धावा आणि 1 गडी गमावला येतो अद्विक रायडर या संघाने. अवधूत 11 या संघाकडनं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते विकास म्हणजेच तुमचे आमचे सर्वांचे लाडके बिल्ला. बघूया दरम्यान दुसरं षटक इथे चालू होते. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 8. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले होते विकास. अवांतर असा वाईट चेंडू, एका धावेने भर. धावसंख्या झाली होती 9. खरोखरच सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. आता कोण चालू आहे रे? अवधूत आणि अद्विक. यानंतर होणारा सामना कियान स्ट्रायकर विरुद्ध स्वामी छत्र. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपले संघ तयार ठेवायचे आहेत. योगेश काळे यांना एक सुवर्ण संधी आली आहे. त्याने आपल्या लगातारच्या 3 षटकारांसाठी रोख रुपये 500 रुपये लावले. ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके संदीप नाईक यांनी. खरोखरच स्लो रन पद्धतीचा चेंडू. योगेश काळेला काही समजलं नाही. चेंडू जाऊन विसावतो येतो यष्टीरक्षक निलेश म्हात्रे यांच्या हातात. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या झाली होती 10. पुन्हा एकदा हो या पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. पाहूया पहिला धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण प्रयत्न हा प्रयत्नच राहिलाय. 1 धावा, 1 धावेवरती समाधान मानावे लागले ते अद्विक रायडर यांच्या फलंदाजांना. खरोखरच सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळते ते विकास यांच्याकडनं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत ते निलेश म्हात्रे. आपला अनुभव इथे पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. अक्षय गावडे यांच्या बॅटची एच घेतली आणि बॉल मात्र निर्धाव राहिलाय. निलेश म्हात्रे खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते निलेश म्हात्रे. खरोखरच हे लेजंड खेळाडू यांच्याकडनं प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखे. आता मात्र अव्वांतर चेंडू
पंच प्रथमेश वारंग यांचे दोन्ही हात शरीरापासून दुरावताना सुंदर असा टाकलेला चेंडू त्यावर मात्र पंचांची वाट पाहायला जाईल. पंचांच्या निर्णयाची इथे वाट पाहिली जाते. गाडीच्या समोर जा, मयानाच्या गाडीच्या हळूहळू. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. 2 धावा. हा तो कपडा बांधलाय बघ वडाच्या झाडाला. खरोखर 2 धावावरती समाधान मानावे लागले. संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. खरोखर सुंदर गोलंदाजी करतायत ते विकास. दरम्यान पुढील चेंडू सामोरे जातील ते अक्षय. सुंदर असा तटवलेला चेंडू जातो आता मात्र सीमारेषा पार. पंचांच्या निर्णयाची वाट आणि 2 बिग 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 षटकार. अक्षय गावडे यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. खरोखरच सुंदर असे पंच आपली कामगिरी करतायत ते. प्रथमेश वारंग आणि शंतनू कदम. खरोखरच दोघांजवळ दणका असा अनुभव. आता मात्र वैयक्तिक पहिला. सागर 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 थोडासा कर ना, थोडासा. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं शतक घेऊन येत आहे ते शुभम गिरकर. खरोखर सुंदर अशी. दरम्यान सुंदर असा तटवलेला चेंडू. पाहूया झेल होते काय. आणि इथे मात्र झेल दमिनीनं दान केलाय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते योगेश काळे यांना. पावसामुळे मला वाटतं नक्कीच थोडासा अर्थ आला असेल. प्रवीण मित्ला सारख्या चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून हा मात्र झेल सुटलाय. खरोखर थोडं मात्र क्षेत्ररक्षणात बदल. सुंदर अशी गोलंदाजी करतायत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. आता मात्र अक्षय गावडे यांनी तडवलेला चेंडू आणि मात्र इथे झेलबाद झालेत. दुसरा धक्का, दुसरा गडी गारद होतोय तो अद्विक रायडर या संघाचा. अक्षय गावडे यांच्या स्वरूपात दुसरा धक्का लागलाय तो अद्विक रायडर या संघाला. आता त्याची मात्र जागा घेण्यासाठी चाललेत ते अजित यादव. हो हो हो. काय काय झालं बिजू? काय 2 नाही, एकच त्यालाच नाही. माट्याची दिली मला माहिती आहे ना. कोण कसं काय ना 42 आहे ना, 42 आहे. प्लेयर 11च आहेत ना. कोण काय एक शॉट झाली आमच्याकडनं. मी सांगितलं मगाशी येऊन काळेला माफी मागितली. नाही मी सांगितलेलं मी. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतात ते शुभम गिरकर. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते. आपल्या संघासाठी हवार पद्धत टाकलेला चेंडू. पाहूया झेल होते का. आणि मात्र सुंदर असा झेल घेतलाय ते गुरुप्रसाद राणे. 3रा धक्का. आता मात्र कुठेतरी अद्विक रायडर्स या संघाला बॅकफुटवर टाकलंय ते शुभम गिरकर यांनी.
एक मोठा मासा गळाला लागलाय तो अजित यादव यांच्या स्वरूपात. पहिल्या मॅच मध्ये एक हाती सामना विजय करून दिलेला अजित यादव यांनी 2 चेंडू मध्ये 9 धावा असताना 2 षटकार ठोकले होते अजित यादव यांनी आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला. आता मात्र कुठेतरी त्यांना सूर गवसला नाही आणि दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवला तो शुभम गिरकर यांनी. गिरकर याच्या बॅट मधनं जेवढे गिरकर यांच्या गोलंदाजीवर अमय मातोंडकर यांच्या बॅट मधून षटकार निघाला तर प्रत्येक षटकाराला मीर यांच्याकडनं 500 रुपये. सोलटी धाव एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली होती 24. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली होती 24. चला थोडी घाई करायची आहे. एकदम सामना एकदम संत गतीने चाललाय. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र नो चेंडू. पाणी घेऊन जायचंय जरा विजू वाडेकर. हॅलो 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 31. खरोखरच सुंदर अशी फलंदाजी करतायत ते योगेश काळे आपल्या संघासाठी. दरम्यान वैयक्तिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय ते प्रवीण मितना. पंचांनी मात्र
न घोषित केलेला, पण धावचीत झाले होते अमेय मातोंडकर यांना मात्र काही समजलं नव्हतं. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंगचा अभाव इथे पाहायला मिळाला. चौथा धक्का बसतोय तो अमेय मातोंडकर यांच्या स्वरूपात. आता मात्र डावकोरे हाताचे फलंदाज उभारता सितारा अथर्व किरवे मैदानात दाखल झालेत. अथर्व किरवे अमेय मातोंडकर यांची जागा घेण्यासाठी ते अथर्व किरवे. फ्री हिट फलंदाज आल्या भेटते ती फ्री हिट. सुंदर असा तटवलेला चेंडू पाहूया त्यावर किती धावा मिळत आहेत ते. एक धाव मात्र कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावे लागले ते अथर्व किरवे यांना. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 33. पंच दरम्यान पुढील चेंडू दरम्यान आता मात्र वाईट चेंडू. पंच प्रथमेश वारंग यांचे शरीरापासून हात दुरावत. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते प्रवीण मितना. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. आता मात्र कुठेतरी प्रवीण मितना यांना संघाची धावसंख्या झाली ती 35. शेवट या षटकातील 5 चेंडू अजून बाकी. सुंदर असा टाकलेला चेंडू त्यावर एक धाव. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाही. एका धावेवरती समाधान मानावे लागले ते अद्विक रायडर या संघांना. संघाची धावसंख्या झाली ती 36. चला थोडी घाई करायची आहे. अजून 4 सामने बाकी आहेत. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा तटवलेला चेंडू पण त्यावर एक धाव. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी करतायत आता मात्र प्रवीण मितना. एका धावेने संघाचं खातं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ती 37. पुन्हा एकदा वाईट चेंडू. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते अवधूत 11 या संघाकडनं. या षटकातील 5वा चेंडू. सुंदर असा तटवलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. बिग 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 षटकार योगेश काळे यांच्या बॅटमधनं डीजे विनोद. विनोद कौसुलकर यांना एक विनंती आहे. आपण समालोचन जरा कक्षात यायचंय. विनोद दादा कौसुलकर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचंय. दरम्यान पुढील चेंडू लोअर फुल टच अशा पद्धतीचा चेंडू होता. चेंडू निर्धाव जातो. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 44. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 4 4 आणि आता वाजले सुद्धा 4. आता गोलंदाजीसाठी आले होते गुरुप्रसाद राणे.
गुरुप्रसाद राणे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक म्हणजे भैरवी घालणारे षटक, ज्या षटकामध्ये हाणामारी केली जाते असं षटक घेऊन आले ते गुरुप्रसाद राणे. पाहूया अद्विक रायडर्स संघ किती धावांचा डोंगर उभारतायत ते अवधूत 11 या संघासमोर. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते गुरुप्रसाद राणे. समोर सुंदर असा तटवलेला चेंडू, त्यावर एक धाव, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते अथर्व किरवे यांना. अच्छा गेंदबाजी का मुजारा देखने मिल रहा है. गुरुप्रसाद राणे अगला गेंद फेंकने जा रहा है. गुरुप्रसाद राणे सामने फलंदाज आहे. पुन्हा एकदा तटवलेले पाहूया झेल होते काय. आत्ता मात्र सुंदर कॅच घेतली ती राजा यांच्याकडनं. 5वा धक्का बसतोय तो योगेश काळे यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली होती 45. योगेश अनिल नागवडिया एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते असा अनिल. दरम्यान पुढील चेंडू अनुभव सुंदर असा टाकलेला चेंडू. पंचांचा इथे वाईट चेंडूचा इशारा. कोणाला? अथर्वने. अथर्व किरवे यांना सुवर्ण संधी. वाईट नाही आहे. निर्धाव असा चेंडू. आता मात्र लगातारच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आले ते दिनेश किरवे सरांकडनं. किती बॉल राहिले? शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर दिनेश किरवे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. आता मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव, 2 धाव, 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3रा धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटत 3री धाव पूर्ण केली होती अथर्व किरवे यांनी. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय ते अनिल आणि अथर्व यांच्याकडनं. शेवटचा चेंडू. या संघ धावसंख्या झाली होती 50. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते गुरुप्रसाद राणे. खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती गुरुप्रसाद राणे यांच्याकडनं. सकाळच्या सामन्यामध्ये त्यांची गैरहजेरी आता मात्र कुठेतरी भरून काढतायत. शेवटचा चेंडू अथर्व किरवे यांनी मात्र टो लावलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. वेल फिनिश अथर्व किरवे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 56 आणि विजयासाठी 57 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते अवधूत 11 या संघाकडे. खरोखरच फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ अवधूत 11 किती षटकांमध्ये हे धावांचा डोंगर पार करून विजयाची मोहर लावतायत.
सगळं इथेच आहे. यानंतर होणारा सामना काय माहिती नाही. इथे रमेशला दिली का? हा मग त्यांच्याकडे आणलेली. काय हा जा. यानंतर होणारा सामना कियान स्ट्रायकर विरुद्ध स्वामी छत्र. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा ठेव हा नाही हा जुनाच आहे. क्षेत्ररक्षक शोधून घ्यायचंय. अगेन हे एकदम शाईन आहे. अरे शाईन म्हणजे हे रे एकदम मेन लावलं. क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. अद्विक रायडर या संघाने स्ट्राईकला असतील ते. स्ट्राईकला असतील ते निलेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला असतील ते अथर्व किरवे यांच्या गोलंदाजीवरती जर हॅट्रिक घेतली तर दिनेश किरवे यांच्याकडनं 777 रुपयांचं पारितोषिक इथे लागलंय. रोख रुपये 777. हा बोल ना. ओके 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 ओके. अद्विक रायडर्स यांच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर दिनेश किरवे सरांकडनं 777 रुपयांचं रोख रुपये पारितोषिक इथे लावलंय. सागर परत फिरवला काय कोणी? परत फिरवला कोणी? इथे ना कर 2 मिनिटं ना ये ना बाबू. नाही टीम गोळा करतो. कमिटी कर नको फक्त स्कोर सांग ना. अरे तो स्कोर सांग. अरे भाई मुझे तो नहीं आता है. ए भाई मैं मोबाइल ढूंढ रहा हूँ. आप लोग ये काम लगा माझ्या माहितीवर सगळे असतात. केला क्या? मला पण हॅलो.
प्लेयर होता तिकडे. एक बॉल 1 रन. किती रितेश क्या क्या यही थे सागर दा अनाउंस करते हैं क्या क्या बैग बैग मोबाइल भी है यार मिनी इधर किसका बैग है हाँ नहीं यार मिनी अरे वो हाँ वो ब्लैक वाली हाँ 2 बॉल 2. बोलला बोलला तीन बॉल 3. Shaker dropped the catch. इथे फक्त feelings फक्त feel. 4 runs. 57 to win. नो मोठ्या नको. अरे कुठे प्लेयर लावलाय. 4 runs. प्लेयर कुठे सात 8 सिंगल. वेरी गुड थ्रो. 10 runs. एक ओव्हर 10 रन. 24 बॉल 47 रन पाहिजे. 3 पाहिजे. ए तू कॉमेंट्री करतो. कियान आणि स्वामी छत्र प्लीज कम फॉर टॉस. निलेश मात्रेली 3 6 मारले तर 500 रुपये. विनोद तांडेल ऐकायला आलं. आउट आउट. रिव्यू है डॉट बॉल. It's a catch. Someone come under to catch and Viju takes it. Unbelievable catch. Good catch. Good catch. Out 11 comes under pressure.
Looking for the next batsman. Hopefully Sachin. नको टॉनिक रे येड्या. तुला येते का कॉमेंट्रीचे पातळे? हॅलो हॅलो बोल. सचिन केनी. हॅलो. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या आहे ती 10. पण षटकार आणि झेल सुटला आहे. सचिनला जीवदान मिळालेलं आहे. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू कीपरला सुद्धा समजला नाही. आणि ह्या बॅटीची कड घेऊन 1 रन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय अजित आपल्या संघासाठी. आतापर्यंत 5 चेंडूत त्यांनी 3 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. 2 धावा देऊन शेवटचा चेंडू बघू सचिन केनी आपल्या संघासाठी काय करतोय. धाव संख्या आहे ती 13. आणि हा उत्कृष्ट असा बघू अंपायरचा निर्णय. आणि हा उत्कृष्ट सेव आहे. फक्त 1 रनच आहे. आणि चांगली फिल्डिंग तिथे विलास पटेल यांच्याकडनं. ओव्हर झाली. दोन ओव्हर 14 रन. कियान 11 आणि स्वामी छत्र 11चे दोन्ही कर्णधारांनी कृपया व्यासपीठावर यायचे आहे टॉससाठी. हाँ जेसन सो मच जेसन आजा. अथर्व किरवे
आणि हा अतिरिक्त रन वाईटचे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 15. आणि उत्कृष्ट असा बॉल. व्हेरी चालाक ब्रो. धावसंख्या झाली ती 16. वाईट +1 टोटल 2 धावा. धावसंख्या ती 18. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 3 अतिरिक्त धावा दिल्या आहेत अथर्वने. सोळा चेंडूत 39 रनांची गरज आहे. आणि 2 धावा चोरल्यात. तीन चेंडू झालेत. आणि या सचिन झेलबाद. सचिनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येते तो सलीम. निलेश म्हात्रेसारखा खंडा फलंदाज अजून मैदानात आहे. एकूण धावसंख्या झाली ती 20. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. Connected. पाणी में बाईक वर आहे बघ. पाणी में आणि हा सलीम झेलबाद. अथर्व यांच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. हॅट्रिक मारली तर सागर हवालदारकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. जर अथर्वने या चेंडूवर विकेट घेतला, हॅट्रिक झाली, तर त्यांना दिनेश किरवे यांच्याकडनं 7,777 रुपयाचं पारितोषिक. आणि विकास सरोज ना बरोबर ना तुझं.
अल्लू उर्फ अल्लू. आणि थांब एक चेंडू होऊन दे. आपल्याला एक धाव. धावसंख्या झाली आहे ती 21. ह्याच्या पुढचे 2 ओव्हर मालवणीमध्ये कॉमेंट्री करतील निलेश पाताडे. बारा चेंडू आणि 36. अवधूत इलेव्हन संघाला एका धावेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली आहे ती 22. आता मात्र घणाघाती फलंदाज स्ट्राईकवर आले ते निलेश म्हात्रे. अमेय मातोंडकर यांना सामोरा करते निलेश म्हात्रे. सुंदर असा तटवलेला चेंडू पण बॅटची आतली कड घेतली आहे. एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 23. खरोखर सुंदर गोलंदाजी करतायत ते अमेय मातोंडकर. तुमचा आमचा सर्वांचा लाडक्या माट्या. दरम्यान पुढील चेंडू सुंदर असा तटवलेला चेंडू. पाहूया तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आत वीरू यांच्याकडनं. एक चोरटी धाव. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 25. खरोखर सुंदर गोलंदाजी करतात ते अमेय मातोंडकर. हळूहळू पाठवला टाकलेला चेंडू. पाहूया चेंडू जातोय सीमारेषा पार. सरज यांच्या बॅट मधून निघालेला पहिला खणखणी षटकार डीजे विनोद. नाणेफेक करायची आहे. सिद्धेश गवंडे नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान शेवटचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. चेंडू जातोय दान दान करत सीमारेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्येत भर.
एक षटक कोण घेऊन येतोय? अद्विक रायडर यांच्याकडनं. एकवीस धावांची गरज, 7 चेंडू, परंतु सलामीला गेलेला फलंदाज अजूनपर्यंत मैदानात दाखल आहे तो म्हणजे निलेश म्हात्रे. चौकार षटकारांची भाषा बोलण्याची. 5 चेंडू आणि 21 धावा. निर्धाव चेंडू. आता मात्र स्ट्राइक रोटेट केली आहे. निलेश मात्र स्ट्राइकवर आले आहेत. 4 चेंडू आणि 21 धावा. ठिकाण नाहीये, ठिकाण नाहीये या मॅचला. काय करायचं पाऊस बघायचा आहे जागा कर ना तिथे पुण्याला जागा कर. ठीक आहे. चेंडू हवेत आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुंदर असा. AB remake. तीन चेंडू आणि 19 धावा. जर अवांतर चेंडू टाकला नाही तर अद्विक रायडर्स हा विजय संपादन करू शकतो. या स्पर्धेतील दुसरा विजय असेल. सुंदर असा चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय तो योगेश काळे आणि योगेश काळे सुद्धा अष्टपैलू खेळाडू मध्ये गणना केली जाते. आता मात्र लक्ष थोडस कठीण म्हणजे 2 चेंडू आणि 18 धावा. जर अवांतर चेंडू टाकला नाही स्वामी छत्र कर्णधार आपण नाणेफेकीला यायचंय. ठीक आहे. खरोखर सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. कोण जिंकलाय? कोण आहे हे कोण काय घेतो? स्वामी छत्र नाणेफेक जिंकली आहे आणि त्यांनी स्वीकारलंय काय काय झालं?
या सामन्यात अधिक राईट